महाराष्ट्र स्टेटमध्ये मेडिकल प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. ते म्हणजे काही मेडिकल कॉलेजला नव्यानं परमिशन मिळालेली आहे. एक्झिस्टिंग काही कॉलेजच्या सीट वाढलेल्या आहेत. हे नवीन आलेले कॉलेज एक्झॅक्टली कशा प्रकारचे आहेत, ते सेमी गव्हर्नमेंट असू शकतात की गव्हर्नमेंट, विद्यार्थ्यांना काय अपॉर्च्युनिटी मिळू शकते, या सर्व गोष्टीचं डिस्कशन करण्यासाठी नमस्कार, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं वायब्रंट ॲडमिशन गायडन्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, NMCचं हे एक सर्क्युलर तुम्ही बघत असाल सीट मॅट्रिक्सचं, जे की साधारणतः 13 तारखेपर्यंतचे अपडेट आलेले आहे सीट मॅट्रिक्सच्या बाबतीत. ऑल ओव्हर इंडियामधल्या सर्व कॉलेजेसचा अपडेट आहे. यामध्ये गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट, डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी या सर्व कॉलेजचं एक्झिस्टिंग सीट किती आहेत, यामध्ये नव्यानं सीट किती वाढलेल्या आहेत, यापैकी आपण महाराष्ट्राची परिस्थिती कशा पद्धतीने यामध्ये पाहणार आहे. वायब्रंटमध्ये मेडिकल काउन्सिलिंगचे ऍडमिशन ऑलरेडी सुरू आहेत. एकूण 3 बॅच असतात. यापैकी पहिली बॅच फुल झालेली आहे. सेकंड बॅचचे ऍडमिशन्स आता संपत आलेले आहेत. तिसरी बॅच साधारणतः रिझल्ट आला की 6 ते 7 दिवसामध्ये आपले ऍडमिशन्स क्लोज होतात. त्यामुळे ज्यांना काउन्सिलिंगला ऍडमिशन घ्यायचंय अशा सर्व विद्यार्थ्यांनी वायब्रंटचं लातूर, बीड, बारामती, नांदेड, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकमध्ये आपली ब्रांच आहे. तुमचे जे काही डाऊट्स असतील तुम्ही तिथे जाऊन विचारू शकतात. ऑनलाईन काउन्सिलिंगला ऍडमिशन घेऊ शकतात. तिथे जाऊन तुम्हाला जे ऑफिस जवळ पडते तिथे जाऊन ऍडमिशन घेऊ शकतात. तुमचं फॉर्म भरण्यापासून ते ऍडमिशन पर्यंतची संपूर्ण प्रोसेस घर बसल्या ठिकाणी वायब्रंटमध्ये एकाच फीसमध्ये ऑल इंडिया काउन्सिलिंग, स्टेट काउन्सिलिंग आणि आउट ऑफ स्टेट काउन्सिलिंग सर्व प्रोसेस करून दिली जाते. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही अपडेट घेऊन ह्या प्रोसेस करू शकतात. आता बघा, साधारणतः महाराष्ट्रामध्ये आता हे प्रत्येक राज्याचं आहे, याचा PDF मी आपल्या ग्रुपमध्ये शेअर करतो. ठीक आहे, आपण थोडीशी महाराष्ट्राची परिस्थिती जाणून घेऊया. यामध्ये आपण बघू शकता साधारणतः इथे की 64 नंबरला महाराष्ट्र न्यू एस्टॅब्लिशमेंट BSP मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, हे प्रायव्हेट म्हणजे सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहे. इथे बघा नव्यानं 150 सीट्सचा इंटेक मिळालेला आहे. BSP कॉलेज, आता एक्झॅक्टली कॉलेज कुठलं ते पण मी तुम्हाला दाखवतो. इथे बघूया, BSP कॉलेज अँड हॉस्पिटल, निपाणी, भलगाव, छत्रपती संभाजीनगरच्या तिथे हे आलेलं कॉलेज आहे. ठीक आहे, इथे एकूण किती सीट्सचं इंटेक मिळालेलं मित्रांनो? 150 सीट्सचं इंटेक आहे. 150 सीट्स. ठीक आहे, या 150 सीट्स मध्ये काय असणार आहे? साधारणतः नाही म्हटलं तरी 120 सीट्स आसपास हे आपल्याला स्टेट कोटा असणार आहे. 85% सीट्स, जे की इथे विद्यार्थ्यांना म्हणजे स्कॉलरशिप पण मिळणार आहे, राऊंड मधून ऍडमिशन पण होणार आहेत. आणि हे विद्यार्थ्यांसाठी खूप अत्यंत आनंदाची गोष्ट आहे, जे काठावरती विद्यार्थी असणार आहेत. एक्झॅक्टली कट ऑफचा अंदाज मी तुम्हाला सांगितलाय, पण आता 2 ते 3 दिवसामध्ये रिझल्ट लागेल, ऑल इंडिया रँक समजतील, त्यावरून आपल्याला महाराष्ट्राची परिस्थिती नक्कीच क्लिअर होणार आहे. परंतु जे विद्यार्थी बाउंड्री लाईन वरती आहेत अशा नक्कीच त्या विद्यार्थ्यासाठी आनंदाची बातमी आहे. इथे हे 127 सीट त्यांना ऍडमिशनसाठी आहेत आणि यातच 15% सीट्स या IQच्या सीट्स असतात. साधारणतः 22 किंवा 23 जागा इथून विद्यार्थ्यांना, जे की कमी स्कोर आहे, ज्यांना मॅनेजमेंट मधून ऍडमिशन घ्यायचे त्यांच्यासाठी हा बेनिफिट आहे. अशा पद्धतीचा हा कॅम्पस आहे. याचं फी स्ट्रक्चर वगैरे सर्व गोष्टीचं आपण नंतर डिस्कशन करणार आहे. हे देखील आपल्याला कॉलेजची अपॉर्च्युनिटी इथून आपल्याला मिळालेली आहे. ठीक आहे, हे आहे सेमी गव्हर्नमेंटचं कॉलेज. ओके, आता अजून कुठे मिळालेलं आहे? तर एक गव्हर्नमेंटचं नाशिकचं कॉलेज आहे. या गव्हर्नमेंटच्या नाशिकच्या कॉलेजमध्ये साधारणतः 50 सीट इंटेक वाढले. म्हणजे ऍज इफ नाव आताची ही परिस्थिती आहे. अजून नव्यानं कॉलेजला परमिशन मिळू शकतात का? तर येस, नव्यानं अजून काही कॉलेजेस आहेत त्यांना यावर्षी परमिशन नक्कीच मिळणार आहे. ठीक आहे, आता इथे तुम्हाला साधारणतः बघू शकता तुम्ही, हे प्रत्येक कॉलेजचे बाहेरच्या राज्यात पण काही बऱ्याचशा कॉलेजला नव्यानं परमिशन मिळाली. काही एक्झिस्टिंग कॉलेजमध्ये सीट देखील वाढलेल्या आहेत. आता बघा, इथे 327 नंबरला महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नाशिक. ठीक आहे, गव्हर्नमेंट, इथे किती आहे सीट्स? रिन्यूड 50, इन्क्रीज सीट टोटल 50, म्हणजे आता किती झाले? 100 जागा झालेल्या आहेत. नव्याने 50 जागा या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये वाढलेल्या आहेत. आणि याच्यानंतर जर आपण बघितलं तर अजून नव्यानं साधारणतः एका सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला परमिशन मिळालेली आहे. ते पण तुम्हाला मी इथे दाखवतो. ठीक आहे, आता एक आपण BSP कॉलेज बघितलेलं आहे. आणि आता साधारणतः इथे तुम्ही बघू शकता महाराष्ट्रातलं सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहे, न्यू एस्टॅब्लिशमेंट, दॅट इज माऊली मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल रिसर्च सेंटर, प्रायव्हेट म्हणजे सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहे. यावर्षी इथे 100चा नवीन इंटेक मिळालेला आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने हे 2 कॉलेज आहेत. ते पण माऊली मेडिकल कॉलेज कशा पद्धतीने आहे ते देखील मी तुम्हाला इथे दाखवण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, माऊली मेडिकल कॉलेज रिसर्च सेंटर, याला नव्याने सीट मिळालेली आहे. साधारणतः हे देखील 100 इंटेक असलेलं सीट आहे. इथे तुम्ही बघू शकता, माऊली मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, इथे साधारणतः 100 सीट्सचं इंटेक आपल्याला
मिळालेला आहे. हे त्यांचं कॉलेजची वेबसाईट आहे. अजून बऱ्याचशा गोष्टी क्लिअर व्हायच्या राहिल्यात, पण इथे 100 मध्ये जर म्हटलं तर आपल्याला साधारणतः काय असणार आहे, इथे बघा अंजनी खुर्द तालुका लोणारा डिस्ट्रिक्ट बुलढाणा इथे हे कॉलेज आलेलं आहे. आता इथे साधारणतः नाही म्हटलं तर 100 सीट्स आहेत. यापैकी 85 सीट्स ह्या बाय मेरिट आणि 15% सीट्स या IQ कोट्यासाठी असणार आहेत. हे देखील विद्यार्थ्यांसाठी खूप चांगली गोष्ट आहे, जे की बाउंड्री लाईनला थोडंसं आहे, ज्यांचं शक्यता संभाव्यता थोडीशी कमी वाटत आहे, अशा विद्यार्थ्यासाठी ही खूप चांगली गोष्ट आहे की तिथे सेमी गव्हर्नमेंटला नवीन इनटेक अशा पद्धतीने मिळालेला आहे. आणि काही डीम कॉलेज आहेत, लाईक भारती DY पाटील कोल्हापूरला सीट इनटेक वाढलेला आहे, तर तिथे देखील 50 सीट वाढलेली आहे. अजून काही कॉलेजेस तिथे डीम कॉलेजमध्ये इनटेक वाढलेलं आहे. परंतु महत्वाचं आणि विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून चांगली कुठली न्यूज आहे तर नवीन 2 सेमी गव्हर्नमेंट आहेत, त्यापैकी एका कॉलेजला BSP कॉलेजला 150 सीट हे चांगलं इनटेक मिळालेलं आहे आणि दुसरे माऊली कॉलेजमध्ये 100 नव्यानं सीट वाढलेल्या आहेत. अजून काही कॉलेज आहेत की ज्यांची परमिशन येणं अजून NMC कडून अप्रुव्हल मिळणं थोडंसं बाकी आहे, परंतु ते यावर्षी नक्कीच ऍडमिशन प्रोसेसमध्ये अजून 3 ते 4 कॉलेज येणार आहेत. 1 ते 2 गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट 2 ते 3 असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्याचा देखील चांगला बेनिफिट होणार आहे. असेच महत्त्वाचे अपडेट्स आले की मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे. आपल्या ग्रुपमध्ये ह्या सर्व गोष्टी शेअर करतोय आणि महत्त्वाचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. आणि काउन्सिलिंगसाठी ज्यांना ऍडमिशन घ्यायचंय लवकरात लवकर जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या स्वप्नातलं कॉलेज मिळवून देण्यासाठी संपूर्ण वायब्रंट टीम सदैव तत्पर राहील. मित्रांनो, थँक्यू सो मच.